नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ म्हणजे मुंबई पोलीस सीपी मुंबई पोलीसचा पेपर कसा येईल हे आपण या व्हिडिओतून सांगणार आहे. तुम्हाला मागील 1-2 वर्षामध्ये तुम्ही पेपर पाहिले असतील की काही वेळेस पेपर जीके वरती आला, काही वेळेस 25 पॅटर्न वरती आला, परंतु या वर्षी पेपर कसा येऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तर मित्रांनो, आता काल 29 तारखेला कोकण विभागातील बऱ्याच जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत. उदाहरणार्थ मीरा भाईंदर, लोहमार्ग मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण या कोकणातील काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांचा पेपर झालेला आहे. तर त्या ठिकाणचं जे पेपर आहेत ते सर्व पेपर 25-25 पॅटर्नच्या अनुषंगानंच आलेलं होतं. तर मुंबई सीपीचा पेपर कसा येईल? तर मित्रांनो, तो पेपर आपण अंदाजा लावू शकतोय. तो देखील सेम टू सेम 25-25 पॅटर्न मध्येच येऊ शकतो. फक्त यामध्ये काही वेळेस असं होऊ शकतं की गणित, बुद्धिमत्ता आणि व्याकरण याच्यावरती जास्त भर दिला जाईल किंवा फक्त जीके वरतीच जास्त भर दिला जाईल. त्यामुळं आपल्याला अभ्यास करताना लय डीप मध्ये जाऊन पण उपयोगाचं नाही आणि लय सोपं करून पण उपयोगाचं नाही. त्यामुळं रेग्युलर जो आपला अभ्यास असतो तसाच अभ्यास ठेवा. नाहीतर तुम्ही मागील वर्षाचा अंदाजा घेता आणि लय अवघड पेपर आला होता त्यामुळे डीप अभ्यास करता. डीप अभ्यास केल्यामुळे एकदम रेग्युलर प्रश्न जे आपल्याला रोजचे रोज झालेले प्रश्नपत्रिकेतलेच असतात ते वाचत नाही. डीप प्रश्न वाचतात ते प्रश्न पत्रिकेला पडतच नाहीत. त्यामुळे गोंधळून जातात. तर आता 36 जिल्ह्यापैकी बऱ्यापैकी 28-25 जिल्ह्यांचे पेपर झालेत. त्यामध्ये तुम्हाला अंदाज आला असेल की जिल्ह्याचं पेपर कसं पडलेले आहेत, कोणते कोणते प्रश्न येतात त्यामध्ये. त्या अनुषंगानेच तुम्ही अभ्यास करा. नाहीतर तुम्ही एकदम खोल जाताना तुम्हाला त्याचं काहीच यायचं नाही, विनाकारण नुकसान होऊन बसेल. आणि आता जास्तीत जास्त अभ्यास फक्त झालेल्या प्रश्नपत्रिकेवरच करायचा आहे. त्यामुळं यातून आपल्याला तर्क लावता येईल की मुंबई सीपीचा पेपर हा एकदम मिडियम प्रमाणात येऊ शकतो. त्या मीडियम मध्ये जास्त लय अवघड पण नाही, लय सोपं पण नाही. त्यामुळे अभ्यास आपला तसा पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, कुठलाही पेपर घ्या, कोणताही पेपर घ्या, 70 ते 75 मार्काचं सोपंच असतं. त्यामध्ये 30-25 प्रश्न असे असतात की थोडी टफ असतात. 30-25 टफ असतात, त्यामधले देखील 10-12 प्रश्न रेग्युलरच येतात, म्हणजे थोडेच कन्फ्युज करतात. 10 प्रश्न असे असतात गणित किंवा प्रश्न ते कोणाला येत नाहीत. त्यामुळे त्या 10 प्रश्नांचा विचार नाही करायचा. आपला विचार फक्त किती 75 ते 77 प्रश्न तुम्हाला सोपे येणार आहेत. त्यामध्ये तुम्ही चांगले आउट ऑफ मार्क घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि बाकीचे 30-32 प्रश्न राहिले त्यातील तुमचे 10 ते 15 मार्क जरी बरोबर आले तर तुमचे 80-85 टोटल होऊन जाते. असं पेपर सोडवायचा. आणि पेपर सोडवताना गडबड करायची नाही. जे येतंय ते सोडवायचं, जे येत नाही त्या प्रश्नाला गोल करायचा आणि पुढे जायचं, नंतर सोडवायचा प्रयत्न करायचा. त्यामुळं जास्त डीप मध्ये बी अभ्यास करू नका आणि जास्त सोपं पण करू नका. फक्त झालेल्या प्रश्नपत्रिका चांगल्या वाचा. तुम्हाला एखादा टॉपिक अवघड जात असेल तर त्याच्यावर पण थोडं लक्ष द्या. पेपर कसाही येऊ शकतो. मी म्हणलं असा येईल म्हणून असं येणार नाही, त्या सरांनी सांगितलं तसा येईल म्हणून तसा येणार नाही. फक्त आपला चारी बाजून अभ्यास पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.